हॅलो फ्रेंड्स, आज आपण 12वी वर्षातील बोर्ड बुक जे टेक्स्टबुक दिलेलं आहे बोर्ड बुक त्याच्यामधील ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर या टॉपिकमधील एक महत्त्वाचं एक्झाम्पल पाहणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॅपिटल दिलेलं नाही आहे, म्हणजे न्यू पार्टनर जो आपल्यामध्ये व्यवसायामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत किंवा जो इनकमिंग पार्टनर आहे, नवीन पार्टनर आहे, त्या पार्टनरची कॅपिटलची रक्कम या एक्झाम्पलमध्ये मिसिंग आहे आणि ते आपल्याला शोधून काढायचे आहे. म्हणून हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. काय एक्झाम्पल आहे वाचूया आपण. द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. त्यांचा रेशो 3:1 दिलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स दिलेले आहेत, वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह दिलं आहे. आता वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह काय आहे, तर आपल्या व्यवसायामध्ये आपण काही रक्कम प्रॉफिटमधील नफ्यातील बाजूला काढून ठेवतो की जेणेकरून भविष्यामध्ये जर काही नुकसान झालं किंवा एखाद्या वर्करचा अपघात झाला असेल किंवा काहीतरी त्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तर ती नुकसान भरपाई आपण या रिझर्व्हमधून देतो. आणि जर व्यवसायामध्ये काहीच अपघात झाला नाही किंवा काहीच नुकसान भरपाई कोणाला द्यावी लागली नाही तर ते आपण पार्टनर्समध्ये रक्कम डिस्ट्रीब्यूट करतो. जनरल रिझर्व्ह दिला आहे, कॅपिटल दिलं आहे, दोघांच्या ॲसेटला बँक डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक, बिल्डिंग आणि गुडविल दिलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये गुडविल दिलेलं आहे, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. जर ओल्ड पार्टनर्स किंवा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला गुडविल दिलं असेल आणि नवीन भागीदाराने जर गुडविलची रोख रक्कम आणली तर ही गुडविलची रक्कम आहे ते आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा. खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे गुडविलची, म्हणजे इथे आपल्याला आलिया शॅल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे आता गुडविलची रक्कम आलियाने रोख आणलेली आहे, म्हणजे हे गुडविल आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड हॅज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, याला मी स्टार करून ठेवतो. द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग, मग लँड अँड बिल्डिंगला मी टिक मार्क केली. द वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह पण ॲडजस्टमेंट आहे, त्यालाही टिक मार्क केली. म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये हा रिझर्व्ह आपण पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा नाही आहे. अनअकाउंटेड ॲक्युरेट इन्कम तो काही दिलेला नसतो, ते आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. आणि द कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. Actual cash is to be paid off or brought in by the partners for adjusting their capital account. म्हणजे जो फरक येणार आहे तो फरक आपण कॅश अकाउंटला ॲडजस्ट करायचा आहे न्यू कॅपिटल ॲडजस्ट केल्यानंतर. मग कॅपिटल अकाउंटला जो फरक येईल तो कॅश अकाउंटला आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. एकतर कॅश आपल्याला पेड करावी लागेल, एकतर कॅश आपल्याला मागवावी लागेल. पहा, तिथं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, यातील प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. आता आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करूया. आणि आपल्याला बॅलन्स शीटचं पोस्टिंग माहिती आहे, आपण एक्स्ट्रा अकाउंट्स तयार केलेले आहेत, ते गुडविल आणि कॅश अकाउंट जे आपल्याला नॉर्मली करायला सांगत नाहीत पण आपण वर्किंग नोटमध्ये करायचेच आहे डेफिनेटली. बॅलन्स शीटचं पोस्टिंग आधी करूयात आपण. पहिला आयटम आहे लायबिलिटी साईडचा क्रेडिटर्स ॲज इट इज लायबिलिटी साईडला जाईल. क्रेडिटरची रक्कम आहे 20,000 आणि त्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे मी आउटरला घेतो क्रेडिटर्स 20,000. यानंतर आहे वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हा आपण नॉर्मली पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. जर कुठलंही नुकसान भरपाई द्यावी लागली नसेल तर हा प्रॉफिटचा हिस्सा म्हणून आपण पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, तो सुद्धा आपण लायबिलिटी साईडला ॲज इट इज घेऊयात. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह मी थोडा शॉर्टकटमध्ये लिहितो आणि इनर कॉलमलाच घेऊयात ₹30,000, 30,000 रुपये, आणि एक जागा सोडली. नेक्स्ट आयटम आहे जनरल रिझर्व्ह. हा आपल्याला माहिती आहे पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, पण त्याच्यावर आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स दाखवायला लागेल. मग कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. भावेशचं कॅपिटल आहे 32,000, 32,000. चंद्राचं कॅपिटल आहे 28,000, 28,000 डॅश. आणि आता जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करूयात. ॲडमिशनचा पॉईंट पाहतोय. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये आपण काय करतो की जो जनरल रिझर्व्ह आहे तो ओल्ड पार्टनर्सने डिस्ट्रीब्यूट करायचा आणि त्याचा रेशो आहे 3:1, म्हणजे 4ने भाग लावायचा आहे. 6,000 येतील, 6×1 18 आणि 6×1 6, म्हणजे डिस्ट्रीब्युशन येणार आहे 18,000 आणि 6,000. जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. लाईव्ह साईड संपली. ॲसेट साईडचं पोस्टिंग करूयात. बँक हा कॅश ऐवजी बँक अकाउंट तयार करूयात इथे. मग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नॉर्मली हा अकाउंट तुम्ही तयार करत नसाल तर वर्किंग नोटमध्ये करा, असं माझं म्हणणं आहे. बँक टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. डेटर्स ॲसेट साईडला दाखवतो आपण. डेटर्स पहिल्याच वेळेला दाखवले मी. इनर कॉलमला घेतो आपण 13,000 रुपये आणि एक जागा सोडायची आहे.
डेटर्स इनर कॉलमला घेतले 13,000 आणि एक वर जागा सोडलेली आहे. यानंतर पुढचा आयटम आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे मी आउटरला घेतले. ॲक्च्युली डेटर्सला सुद्धा ॲडजस्टमेंट नाही आहे, परंतु डेटरचा एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, त्याच्या संदर्भात आहे. बरेच विद्यार्थी ते ॲडजस्टमेंट आहे ते डेटर्सवरच करतात, म्हणून तो इनर कॉलमला घेतला मी. बिल्स रिसिवेबल आउटरला 10,000, स्टॉक आउटरला 20,000. स्टॉक मी आउटरलाच घेतलेला आहे 20,000. यानंतर लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडलाच येईल, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला घेतला. लँड अँड बिल्डिंग त्याची व्हॅल्यू आहे 30,000 आणि एक वर जागा सोडलेली आहे. आणि लास्ट पॉईंट आहे गुडविल. आता गुडविल मी अकाउंट तयार केलेलं आहे, त्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन गुडविलची व्हॅल्यू किती आहे 42,000, 42,000. या पद्धतीने मी सर्वप्रथम बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घेतलं. सिंपल पोस्टिंग आहे. सर्व ॲसेटला दाखवतो आपण बँक अकाउंटच्या डेबिटला, गुडविल अकाउंटच्या डेबिटला. सर्व लायबिलिटी साईडला दाखवतो आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि जनरल रिझर्व्ह कॅपिटल अकाउंटच्याच क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. या पद्धतीने आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक नियम तुम्हाला मी सांगितलेला आहे गुडविल बाबतीत, तोही आपण परत एकदा एक्सप्लेन करणार आहोत. काय सांगितलं आहे, आलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. आलियाचा शेअर 1/5 आहे, लक्षात घ्या. आलिया शॅल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे. गुडविल ब्रिंग इन कॅशच्या 2 एंट्रीज करतो आपण. पहिली एंट्री करतो कॅश टू गुडविल आणि दुसरी एंट्री करतो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता ही एंट्री करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे गुडविल आहे हे आधी ओल्ड पार्टनर्समध्ये रिटर्न ऑफ करावे लागेल, कारण की हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनरचं आहे. मग ओल्ड पार्टनरचं गुडविल ओल्ड पार्टनर्समध्ये सर्वप्रथम रिटर्न ऑफ करा आणि मगच गुडविलच्या 2 एंट्रीज करूयात. मग हे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. मी त्याची नोट हवी तरी ते लिहून ठेवतो, तुम्ही ते नोट लक्षात ठेवा. गुडविल डॅश. जर बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिले असेल, बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिले असेल कॉमा व न्यू पार्टनरनी गुडविलची रोख रक्कम आणली असेल, तर बॅलन्स शीटमधील गुडविल ऑल पार्टनर्समध्ये नाही आहे. नॉर्मल गुडविल रिटर्न ऑफ करतो ते ऑल पार्टनर्समध्ये करतो आपण, पण हे बॅलन्स शीटमधलं म्हणजे ओल्ड गुडविल आहे, त्यामुळे ओल्ड पार्टनर्समध्ये रिटर्न ऑफ करा. ही एक नोट सर्वात महत्त्वाची आहे. मग त्याची एंट्री काय होणार आहे, तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. पुन्हा एकदा रिपीट करतो. मग याची एंट्री काय होणार आहे, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि हे रिटर्न ऑफ किती रुपये करायचे आपल्याला 42,000 जे बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत. मी अजून ॲडजस्टमेंटचा एकही पार्ट केलेला नाही आहे, पुन्हा रिपीट करतो मी. हे ॲडजस्टमेंट वाचली, याची गुडविलची एंट्रीज आपल्याला 2 करायची आहेत, ह्या नंतर करूयात. आधी जो नियम आहे तो नियम काय सांगतो, तर ओल्ड पार्टनर्सचं गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्समध्ये रिटर्न ऑफ करा. मग त्याची एंट्री करतो ओल्ड पार्टनर्सला डेबिट टू गुडविल, मग कॅपिटल अकाउंटला डेबिट करतो मी टू गुडविल अकाउंट, आणि गुडविल अकाउंटला काय करणार आहे मी क्रेडिट बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ओल्ड पार्टनर्स जे नावं काय काय आहेत, भावेश आणि चंद्र. आता याचा रेशो किती आहे 3:1, 3:1 रेशो आहे. मग त्या रेशोमध्ये आपण कॅल्क्युलेशन करूयात. 3:1 मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं तर त्याची रक्कम 31,500 आणि 10,500 रुपये आलेले आहे. 31,500, 10,500. कॅपिटलला डेबिट गुडविल म्हणजे गुडविलला काय होणार क्रेडिट 31,500 आणि 10,500. या पद्धतीने आपण गुडविल काय केलेलं आहे, जे ओल्ड पार्टनर्स आहे ते ओल्ड पार्टनर्समध्ये रिटर्न ऑफ केलं. आता मी ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतो. आलिया शॅल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. आलियाने गुडविलची रोख रक्कम आणली, याच्या 2 एंट्रीज करतो आपण. काय 2 एंट्रीज करतो, पहिली कॅश टू गुडविल आणि दुसरी गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. पहिली एंट्री करूया कॅश टू गुडविल. कॅश अकाउंटला डेबिट करूयात टू गुडविल. किती रुपये आलियाने आणलेले आहेत, 20,000 रुपये गुडविलचे आणलेले आहेत. बरोबर.
कॅश अकाउंटला डेबिट गुडविल म्हणजे गुडविल अकाउंटला काय होणार क्रेडिट बाय कॅश अकाउंट 20,000. ही झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत भावेश आणि चंद्रा. त्यांचा रेशो किती आहे 3:1 म्हणजे 15,000 आणि 5,000. गुडविलला डेबिट कॅपिटल म्हणजे कॅपिटलला काय होणार आहे क्रेडिट बाय गुडविल अकाउंट 15,000 आणि 5,000. बघा हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा तुम्हाला. इथे आलिया शॅल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल याच्या 2 एंट्रीज केल्या आणि पुढे काय सांगितलंय अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. आणि कॅपिटलची रक्कम आपल्याला दिलेली नाही. ही कॅपिटलची रक्कम आजच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला शोधून काढायची आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आलियाने भांडवलाची रोख रक्कम आणली. ह्याची एंट्री हवं तर आपण लिहून ठेवू शकतो. आता आपण लिहून ठेवायची एंट्री काय एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू आलियाज कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू आलियाज कॅपिटल अकाउंट. ह्याची रक्कम आपल्याला शोधायची आहे आणि कॅपिटलला काय होणार आहे क्रेडिट बाय कॅश अकाउंट आणि ती आलिया कॉलमला लिहायची आहे आपल्याला. हे आपण नंतर लिहूया. त्याची रक्कम आपल्याला माहिती नाही तुर्तास तरी ते ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्याची रक्कम सुद्धा आपल्याला मिळणार आहे. झालं. आता यानंतर पुढचा पॉईंट काय सांगितलेला आहे. आता या पॉईंटमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात. अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड. म्हणजे की आपली कस्टमर होती म्हणजे डेटर्स होती तिचा अकाउंट आपण रिटर्न ऑफ केला होता म्हणजे ऑलरेडी आपण बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ केले होते. हॅज पेड 400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. आणि तिने त्यापैकी 400 रुपये दिलेले आहेत त्याला आपण बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ रिकवर म्हणतो. काय म्हणतो बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ रिकवर. आणि याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट. याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स रिकवर अकाउंट. याची ॲडजस्टमेंट होते कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स रिकवर अकाउंट. बरोबर. हा पॉईंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा. मग करूया पोस्टिंग कॅश अकाउंटला डेबिट. मग कॅश अकाउंटला डेबिट 400 रुपये दाखवायचे आहेत. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स रिकवर 400 रुपये. आता या बॅड डेब्ट्स आणि या आरडीडीचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे हे बॅड डेब्ट्स रिकवर आपल्याला पैसे मिळालेले आहेत. कॅश अकाउंटला डेबिट पैसे मिळाले म्हणजे नफा झाला की नुकसान झालं तर नफा झालेला आहे. नफा कुठं दाखवतो आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बॅड डेब्ट्स रिकवर. बाय बॅड डेब्ट्स रिकवर किती रुपये बॅड डेब्टचे रिकवर झालेले आहेत 400 रुपये. ही एक ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट या डेटर्सला काही करू नका. पुन्हा रिपीट करतो आम्ही. हे जे डेटर्स आहेत हे ओल्ड कस्टमर सांगितलेलं याचा आणि या डेटरचा काही संबंध नाही आहे. ही बॅड डेब्ट्स रिकवरची एंट्री आहे ती आपण स्वतंत्रपणे केली आणि त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. पुढे सांगितले द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 40,000. बिल्डिंगची किंमत 40,000 करा. मग केले आपण 40,000 आउटरला. मग 30,000 होते 30,000चे 40,000 झाले म्हणजे त्याला आपण म्हणतो ॲड ॲप्रेसिएट किंवा ॲप्रेसिएशन. किती रुपयाने बिल्डिंग वाढलेली आहे 10,000 रुपयाने. बिल्डिंग वाढली इमारत वाढली नफा झाला. नफा कुठं दाखवतो आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये. बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपीज 10,000 रुपये. आता यानंतर पुढच्या ॲडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व इज टू बी इन्क्रीज बाय 10,000. हा रिझर्व सुद्धा इन्क्रीज करायचा आहे प्लस इन्क्रीज किंवा ॲप्रिसिएट म्हणू शकतो आपण. किती रुपयाने वाढलेला आहे 10,000 रुपयाने. म्हणजे आता रिझर्व किती रुपये करायचा आहे 40,000. लायबिलिटी वाढली तर काय होणार आपल्याला लॉस कुठं दाखवतो आपण लायबिलिटी साईडला टू वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व 10,000 रुपीज. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व 10,000 रुपीज. यानंतर पुढचा आयटम सांगितलेला आहे अनअकाउंटेड ॲक्युर्ड इन्कम. ॲक्युर्ड म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपली ॲसेट आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहितो आपण ॲक्युर्ड इन्कम. त्याला अनरेकॉर्डेड सुद्धा म्हणतो आपण. ॲक्युर्ड इन्कम किती रुपये आहे 200 रुपये. आता ॲसेट वाढली तर इन्कम झाला आपला प्रॉफिट झाला. प्रॉफिट कुठे दाखवतो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय ॲक्युर्ड इन्कम. लायबिलिटी वाढली असेल तर आपण एक्सपेन्सेसला दाखवतो किंवा लॉस म्हणून दाखवतो. ॲसेट वाढली की आपण इन्कम किंवा प्रॉफिट दाखवतो. या पद्धतीने ॲडजस्टमेंट केली. आता कॅपिटल अकाउंट्स आपल्याला न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे बरोबर. आणि फरक आपल्याला कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता इथंपर्यंत तरी व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या किंवा लिहून ठेवा. आता त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की डेटर्सवर आपल्याला कोणती ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करायची नाही आहे बरोबर. डेटर्सवर कोणती ॲडजस्टमेंट करायची नाही. मग काय करायचं आहे की जसे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेलं होतं तसंच करायचं आहे.
डेटर्स लेस प्रोव्हिजन. किती रुपयाची प्रोव्हिजन होती? 1,000 रुपये. म्हणजे आउटरला किती रुपये आले? 12,000. म्हणजे जसं आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड असेट साईडला दिलेलं होतं याप्रमाणेच पोस्टिंग केलं. मग इथेही 12,000 आहेत, इथेही 12,000 आहेत. म्हणजे प्रॉफिट सुद्धा नाही आणि लॉस सुद्धा नाही आहे. त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट कुठेही होणार नाही. या पद्धतीने आपलं एक्झाम्पल इथं पूर्णपणे संपलेलं आहे. एक्झाम्पल पूर्णपणे संपलं, परंतु खरा पार्ट सुरू होतो इथून पुढे. कारण की याच्यामध्ये आपल्याला नवीन भागीदाराचं आपल्याला कॅपिटलच दिलेलं नाही आहे आणि आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. मग या केसमध्ये आपल्याला एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर ते समजून घ्या. आधी आपण अकाउंट्स क्लोज करत जाऊयात. बरोबर, पहिला अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो, दुसरा आपण कॅश अकाउंट गुडविल अकाउंट क्लोज करतो, नंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करतो, त्याचा फरक बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पाठवतो आणि बॅलन्स शीट टॅली करतो. पण या केसमध्ये आपल्याला कॅश अकाउंट आधीच क्लोज करता येणार नाही, कारण की आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करून त्याचा फरक कॅशला पाठवायचा आहे आणि इथे आपल्याला कॅपिटलची रक्कम सुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे सिक्वेन्स थोडासा चेंज होईल. पहिला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज होईल, त्यानंतर गुडविल अकाउंट क्लोज होईल, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज होईल, त्यानंतर कॅश अकाउंट क्लोज होईल आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट टॅली होईल. करूयात मग क्लोजिंग. आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूयात. 10,600 ही क्रेडिट साईडची बेरीज आहे, ते आपण डेबिट साईडला सुद्धा लिहिली. बरोबर, मग डेबिट साईडला फरक फक्त किती रुपये आलेला आहे? 600 रुपये फरक आलेला आहे. आता हा प्रॉफिट आहे 600 रुपये टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो ॲडमिशनमध्ये. बरोबर, ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत? भावेश आणि चंद्रा. आणि त्यांचा रेशो आहे 3:1. 3:1 मध्ये 450 आणि 150 हे डिस्ट्रीब्युशन इनर कॉलमला दाखवलं. रिव्हॅल्युएशनला डेबिट, कॅपिटल म्हणजे कॅपिटलला काय होणार आहे? क्रेडिट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसामध्ये म्हणतो प्रॉफिट. किती रुपये आहे त्याचं प्रॉफिट? 450, 150 आणि डॅश. इथेपर्यंत तरी नॉर्मल झालेला आहे. यानंतर गुडविल अकाउंट. हा गुडविल अकाउंट टॅली झालेला आहे इथे, आणि जर गुडविल अकाउंटला फरक आला तर तो ॲसेट साईडला पाठवतो. इथे गुडविल अकाउंट टॅली झालेला आहे. किती रुपयाने टॅली झालेला आहे? 62,000 रुपये. हे गुडविलच्या एंट्रीज जरा व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्ही एक्झाम्पलमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे की आलियाचं कॅपिटल शोधून काढायचं आहे. आता हे कोणत्या बेसिसवर शोधून काढायचं आहे ते आता नीट समजून घ्या. आलियाचा शेअर किती आहे? 1/5 आहे. लक्षात घ्या, आलियाचा शेअर किती आहे? 1/5. म्हणजे 5 पैकी 1 हिस्सा आलियाचा आहे. म्हणजे 5 पैकी राहिलेले जे 4 हिस्से आहेत म्हणजे त्याला 4/5 म्हणतो. हे कोणाकोणाचे असणार आहेत? भावेश आणि चंद्राचे असणार आहेत. आता तो पॉईंट समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक वर्किंग नोट करून देणार आहे, आणि ही वर्किंग नोट अत्यंत महत्त्वाची आहे. ही वर्किंग नोट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, आलिया ही नवीन पार्टनर आहे आणि आलियाचा शेअर हा किती आहे? 1/5 आहे. म्हणजे 5 पैकी 1 हिस्सा आहे. म्हणजे राहिलेले 2 पार्टनर्स आहेत. राहिलेले 2 पार्टनर्स कोण कोण आहेत? भावेश आणि चंद्रा. भावेश आणि चंद्रा यांचा शेअर किती असणार आहे? 4/5 असणार आहे. बरोबर, म्हणजे समजा असं करूयात आपण. बघा, आपण एकूण 5 पार्ट करूयात. 1, 2, 3, 4, 5. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. या 5 पैकी 1 हिस्सा कोणाचा आहे? आलियाचा आहे. तर राहिलेले जे 4 हिस्से आहेत, हे जे 4 हिस्से आहेत हे कोणाकोणाचे असणार आहेत? भावेश आणि चंद्राचे असणार आहेत. या पद्धतीने मग 5 पैकी 1 हिस्सा आलियाचा म्हणजे 1/5 आणि 5 पैकी राहिलेले 4 हिस्से कोणाचे झाले? भावेश आणि चंद्राचे झालेले. त्याला 4/5 म्हणतो आपण. आता यांचं भांडवल कसं आहे ते आधी शोधून काढूयात. यांचं भांडवल आपल्याला माहित आहे, याची रक्कम आपल्याला माहिती नाही आहे. मग यांचं भांडवल आपल्याला माहित आहे, मग ते शोधून काढूयात. कसं शोधून काढायचं? तर भावेशची रक्कम शोधून काढूयात. भावेश आणि चंद्र. नीट समजून घ्या आपण. बघा, याचे टोटल करूयात. 30, 40, 50, 60, 65,000 450. 65,000 450. याची रक्कम शोधून काढूयात. 28, 28, 34, 34, 39,150 वजा डेबिट साईडची जी रक्कम आहे ती वजा करूयात. 31,500 आणि 10,500. इथं आहे 31,500, ही वजा करूयात आणि ते वजा किती करूयात? 10,500. म्हणजे या दोन्हीची वजाबाकी आपल्याला शोधून काढायची आहे. मग वजाबाकी करा. किती आहे ते वजाबाकी व्यवस्थित समजून घ्या. या दोन्हीची जर वजाबाकी केली आपण तर 950, 3, 3, 33,950 आणि इथे वजाबाकी करूया 28,650.
ठीक आहे. मग ह्यांचं कॅपिटल आपल्याला मिळालेलं आहे. कोणाकोणाचं कॅपिटल मिळालेलं आहे? भावेश आणि चंद्राचं कॅपिटल मिळालेलं आहे. आता मग ह्या दोन्हीची आपण बेरीज करूयात. हे 4/5 असणार आहे टोटल. मग ह्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती ते बघा, 950 650 म्हणजे 1600. ह्याच्याला 1 34 आणि 28 म्हणजे ह्याची रक्कम येणार आहे 62,600. या दोन्हीची बेरीज केली किती आलेली आहे? 62,600. हे किती आहे? 4/5 आहे. मग 1/5 ची रक्कम किती असं शोधून काढू शकतो, किंवा टोटल कॅपिटल किती असंही शोधून काढू शकतो. आता हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, हा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. भावेश अँड चंद्रा कॅपिटल हे 4/5 कॅपिटल आहे. ते किती आहे? 62,600. मग आपल्याला आलियाचं कॅपिटल 1/5 हे किती असणार आहे हे शोधून काढायचं आहे. असंही करू शकता, किंवा आपण टोटल कॅपिटल सुद्धा शोधू शकतो. टोटल कॅपिटल. मग टोटल कॅपिटल कसं शोधायचं आहे? तर हे जे 4/5 आहे 62,600 ते रिव्हर्स करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? 62,600 गुणिले 5/4 हे फक्त रिव्हर्स करायचं. तर तुम्हाला हे टोटल कॅपिटल सुद्धा मिळून जाईल. बरोबर. मग हे टोटल कॅपिटल जर कॅल्क्युलेशन केलं आपण, $15,650. बरोबर. 15,650 गुणिले 5 करूयात. 15×5 = 75, 6×5 = 30 म्हणजे 78,250 हे टोटल कॅपिटल मिळालेलं आहे. आता हा पॉईंट मी पुन्हा एकदा रिपीट करतो व्यवस्थित. बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. मी हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पुन्हा रिपीट करतो. भावेश आणि चंद्राचं कॅपिटल हे 4/5 आहे. आता 4/5 आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला इझिली सोपं जाईल, लक्षात येईल. मग पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 100ने गुणावं लागेल. म्हणजे रक्कम किती मिळणार आहे? 80%. 80%ने दोघांचं भांडवल किती आहे? 62,600. तर राहिलेले कोण आहे? आलिया. आलियाचं किती असणार आहे? 1/5 गुणिले 100 म्हणजेच किती टक्के असणार आहे? 20%. मग 20%ला किती, किंवा टोटल किती असणार आहे? 100%. मग 100%ला किती? मग इथे आपण आलियाचं शोधून काढू शकतोच, पण आलियाचं शोधून काढण्यापेक्षा आपण इथे टोटल शोधून काढलेलं आहे. मग इथे आपण टोटल शोधून काढूयात. मग टोटल कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करायचं आहे? तर 80ला 62,600 तर 100ला किती? तिरकस गुणाकार करूयात. गुणिले 100 भागिले किती येणार? 80. मग ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. इथे कॅन्सल होतील. इथे 2 × 8, 2 × 5 = 10. इथे कॅल्क्युलेशन केलं आपण, भागाकार केला तर 4 × 4 पुन्हा हाच भागाकार आला 15,650. 15,650 गुणिले 5 म्हणजे रक्कम किती आलेली आहे? 78,250. हे झालं टोटल कॅपिटल. आता हे जे टोटल कॅपिटल आहे हे आपल्याला न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असेल. बरोबर. मग न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावे लागेल. आपल्याला कॅपिटल तरी मिळालेलं आहे. आता न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट करूयात. न्यू रेशो त्यासाठी काय करतो आपण? ॲज्युम फर्म शेअर्स ॲज 1. ॲज्युम फर्म्स शेअर ॲज 1. मग या 1मधून न्यू पार्टनरचा शेअर वजा करतो 1/5 म्हणजे बॅलन्स शेअर किती राहिला? 4/5. आता खाली पहिलं कोण आहे? भावेश चंद्रा. आणि नवीन पार्टनर कोण आहे? आलिया. भावेश बरोबर 4/5, चंद्रा बरोबर 4/5 गुणिले त्यांचा ओल्ड शेअर किती होता? 3/1 म्हणजे 3/4 1/4. बरोबर. मग इथे 4ला 4 जाईल म्हणजे किती राहिले? 3/5. इथेही 4ला 4 जातील म्हणजे इथे किती राहिले? 1/5. आणि आलियाचा किती होता? 1/5च होता. म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आलेला आहे? 3:1. मग हे 78,250 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात.
मग 78,250 भागिले 5 गुणिले 3 बरोबर एकाच येईल, गुणिले 1 बरोबर एकाच येईल, गुणिले 1 बरोबर एकाच येईल. मग ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ऑलरेडी मगाशी केलेलं होतं आपण. तर ते कॅल्क्युलेशन होतं 15,650, 15,650 आणि याची तिप्पट म्हणजे 15 तरी 45, 46 आणि हे 950 हजार नाही 46,950. हे कॅपिटल तिघांचं मिळालेलं आहे. कॅपिटल कुठं दाखवतो हे आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. ही जी वर्किंग नोट आहे ती तुम्ही परत परत रिपीट बघू शकता. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तुम्ही याप्रमाणे केलं तरी चालेल किंवा तुम्ही याप्रमाणे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. मग आता इथे आपण आल्याचं कॅपिटल शोधून काढण्याऐवजी टोटल कॅपिटल शोधून काढलेलं आहे. ते डिस्ट्रीब्यूट केलं ते आपण दाखवूयात. कुठं कुठं दाखवतो आपण तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन, त्याला मी कंसात लिहितो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बरोबर. किती किती रक्कम आहे सांगा. 46,950, 15,650, 15,650. बरोबर. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो आपण कॅपिटल अंडरलाईन भावेश, त्याच्याखाली लिहिलं चंद्रा आणि त्याच्याखाली लिहिलं आलिया. रक्कम किती आहे 46,950, 15,650, 15,650. आता या कॅपिटल अकाउंटचा जो फरक आहे तो कॅश अकाउंटला ॲडजस्ट करायला सांगितलं आहे. पण त्यापूर्वी आलियाने किती रुपये आणलेत 15,650. मग अशी आपली एंट्री लिहिलेली आहे त्याचं पोस्टिंग करायचं राहिलं आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू आलियाज कॅपिटल 15,650 आणि कॅपिटलला क्रेडिट बाय कॅश 15,650. बरं. आता काय करूयात आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. याचा फरक कॅश अकाउंटला पाठवूयात. आणि न्यू पार्टनरला कधी फरक येत नाही नॉर्मली, आणि आला असता तरी तो कॅशलाच गेला असता. ऑलरेडी आपण न्यू कॅपिटल अकाउंट टॅली करूयात 15,650. आता राहिलेले जे पार्टनर्स आहेत त्यांची टोटल करूयात आणि यांची टोटल जी करून ज्या साईडला फरक येईल कुठल्याही साईडला फरक आला तर तो कॅश अकाउंटलाच पाठवायचा आहे. तर पहिल्यांदा आपण पहिला कॉलम घेऊयात. 30, 40, 50, 60, 65 आहेत. इकडं जास्त रक्कम आहे. मग इकडची रक्कम बेरीज जास्त आहे. ती किती आहे बघा 30, 70, 76, 77, 78,450, 78,450. क्रेडिट साईडला फरक येतोय तर ही रक्कम जर वजा केली तर क्रेडिट साईडला फरक आला 13,000 रुपये. त्याला स्टार करून म्हणतो मी बाय कॅश अकाउंट. स्टार केलं, अंडरलाईन केलं. कॅपिटलला क्रेडिट कॅश म्हणजे कॅश अकाउंटला काय होणार आहे डेबिट. कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवलं मी टू कोण आहे भावेश कॅपिटल. टू भावेश कॅपिटल 13,000 रुपये. यानंतर सेंटर कॉलम क्लोज केला मी. इथं 28, 34, 39, 150 आणि इकडची बेरीज कमी आहे म्हणजे इकडचीच बेरीज जास्त आहे 39,150. डेबिटला फरक येतो इथे. हा डेबिटचा फरक त्यातून 26,150 वजा केले तर फरक आला 13,000 रुपये. इकडे 13,000 फरक आला, इकडे 13,000 फरक आला. कोणत्याही बाजूला फरक येऊ देत तो कॅश अकाउंटला पाठवायचा आहे. त्याला मी स्टार केला, अंडरलाईन केला. कॅपिटलला डेबिट कॅश म्हणजे कॅशला काय होणार आहे क्रेडिट बाय चंद्राज कॅपिटल. बाय चंद्राज कॅपिटल किती रुपये फरक आलेला आहे 13,000 रुपये. आता यानंतर आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो. कॅपिटलचा फरक ॲसेट साईडला पाठवायचा आहे. तर कॅपिटलची डेबिट साईड सॉरी कॅश अकाउंटची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे. किती आहेत बघूयात 20, 40, 50, 60, 68, 69,050, 69,050, 69,050. मग क्रेडिट साईडला फरक येतोय. तो फरक किती येतोय 56,050 रुपीज. 56,050 त्याला आपण काय म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि कंसात काय म्हणतो बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण कॅश दाखवूयात 56,050, 56,050 आणि बॅलन्स शीट दोन्ही साईडची टोटल ही सारखीच आली पाहिजे. चेक करा बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल ही सारखीच आली पाहिजे. इकडची बेरीज झालेली आहे 1,38,250. इकडची टोटल येते 1,38,250. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं काय झालेलं आहे टॅली झालेलं आहे. तर जी वर्किंग नोट आहे ती वर्किंग नोट सर्वात महत्त्वाची होती. ती वर्किंग नोट एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे
तर 1/5ली रक्कम शोधून काढायची आहे आपल्याला. 4/5ची रक्कम माहिती आहे. मग 4/5ची रक्कम जर माहिती असेल तर हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही सोडून दिलं. एक पॉईंट लक्षात ठेवा, ही 4/5ची रक्कम किती आहे? 62,400. तर आपल्याला टोटल कॅपिटल शोधून काढायचं आहे. मग टोटल कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? सिंपल पद्धतीने लक्षात ठेवा, 62,600 गुणिले हे 4/5 आहे ते रिव्हर्स करायचं आहे, 5/4 करायचं आहे. म्हणजे रक्कम तुम्हाला मिळाली 78,250. सिंपल पॉईंट. मग 78,250 तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. त्यांचा रेशो 3:1:1, 3:1:1 डिस्ट्रीब्युशन केलं. हे आपण कुठं दाखवतो? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मग हे कॅल्क्युलेशनच्या ऐवजी हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे जर लक्षात राहत नसेल तर पर्सेंटमध्ये कन्वर्ट करा. 4/5 म्हणजे किती टक्क्याने आहे? 80% आहे. मग 80% 62,600 तर 100% किती? ते कॅल्क्युलेशन केलं तरी तुम्हाला तीच रक्कम मिळणार आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. थँक्यू. हीच वर्किंग नोट आणखी एकदा व्यवस्थित समजावून सांगतो. एक्झाम्पल पूर्ण टॅली करून झालं माझं, परंतु पुन्हा एकदा रिपीट करतो. आलिया शेअर 1/5 आहे. मग भावेश आणि चंद्राचं शेअर किती असणार आहे? 4/5 असणार आहे. 5 पैकी 1 हिस्सा आलियाचा, म्हणजे 5 पैकी 4 हिस्से कोणाचे असणार आहेत? भावेश आणि चंद्रा. मग भावेश आणि चंद्राचं कॅपिटल आपल्याला माहिती होतं, मग अशी आपण ते अकाउंट क्लोज करण्यापूर्वीच म्हणजे सगळे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर शोधून काढलं होतं. 33,950 आणि 28,650 म्हणजे 62,600. हे 4/5 आहे. मग आलियाचं कॅपिटल किती हे शोधून काढू शकतो, मग अशी मी सांगितलेलं होतं. तर ते मी पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करतो. 4/5 गुणिले जर 100 केले तर आपल्याला पर्सेंटेज मिळतील 80. मग 80%ला 62,600 आणि 1/5 गुणिले 100 केलं तर आपल्याला टक्केवारी किती मिळेल? 20%. तर 20ला किती? तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 62,600 ही रक्कम 80%ने मिळाली. मग 80ला 62,600 तर 20ला किती? म्हणजे आलियाचं कॅपिटल मिळेल. तिरकस गुणाकार करतो आपण. मग तिरकस गुणाकार कसा करतो? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 62,600 गुणिले 20/80. 20 × 20 = 20 × 80. 4 ने भाग लावला, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 4 × 7 = 24, 4 × 5 = 20 आणि 15,650. म्हणजे आलियाचं कॅपिटल किती मिळालेलं आपल्याला? 15,650. आणखी एक थोडीशी वेगळी पद्धत समजूयात. आता न्यू रेशो आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेलाच होता. न्यू रेशो किती आला होता? 3:1:1. मग न्यू कॅपिटल घेऊयात आपण. न्यू कॅपिटल किती आलेलं होतं? 3:1:1. न्यू पार्टनर्स कोण कोण आहेत? सॉरी, ऑल पार्टनर्स कोण कोण आहेत? तर पहिला आहे भावेश, दुसरे आहे चंद्रा आणि तिसरा कोण आहे? तर नवीन पार्टनर आलिया. आता आलियाचा बेस घेतो आपण. आलियाचा बेस किती आलेला आहे? 15,650. तर चंद्राचं कॅपिटल किती? भावेशचं कॅपिटल किती? मग 1ला 15,650 तर 1ला किती येणार? 15,650च येणार. आणि 3ला म्हणजे याची तिप्पट करायची आहे. 15,650 गुणिले 3, 15 × 3 = 45 आणि 6 × 3 = 18. म्हणजे याची रक्कम किती येणार आहे? तर 46,950 रुपये. हे आपल्याला काय मिळालेलं आहे? न्यू कॅपिटल. आणि न्यू कॅपिटल आपण कुठं दाखवतो? तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो आणि बॅलन्स शीटच्या कुठे दाखवतो? ॲसेट साईडला दाखवतो. कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं फायनल आन्सर तेच येणार आहे. किंवा अजून एकदा परत रिपीट करतो, वेगवेगळ्या पद्धतीने सगळे पॉईंट सांगतोय मी. तर भावेश आणि चंद्राचं कॅपिटल, भावेश आणि चंद्राचं कॅपिटल किती आहे? 62,600. बरोबर. आपल्याला ऑल कॅपिटल शोधून काढायचं असेल तर हे जे कॅपिटल होतं हे किती होतं? 4/5 होतं. बरोबर. ऑल कॅपिटल शोधून काढायचं असेल तर 62,600 गुणिले रिव्हर्स करायचं आहे. फक्त 4/5 ऐवजी काय करायचं आहे? 5/4 करायचं आहे. म्हणजे रक्कम किती मिळणार आहे आपल्याला? तर या तिन्हीचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर त्याची रक्कम मिळणार आहे 78,250. आणि हे 78,250 3 पार्टनर्समध्ये कसे वाटायचे? 3:1:1. कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर हे सेमच येणार आहे.